देवळा राष्ट्रवादीची मागणी, सरसकट 2 लाख कर्जमाफी द्या। देवळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे देवळा तालुका अध्यक्ष पंडित बापू निकम यांनी तहसीलदारांना पत्र पाठवून राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील जाचकटी रद्द करण्याची मागणी केली आहे। सरकारने 2019 ते 2026 दरम्यान 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे, पण 2019च्या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये माफी मिळणार आहे। याचा अर्थ 2019 मध्ये लाभ घेतलेल्या 33 लाख शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळणार नाही। शिवाय 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना OTS अंतर्गत रक्कम भरल्याशिवाय माफी मिळणार नाही। प्रोत्साहन अनुदानासाठी 2025 ते 2026 आणि 2026 ते 2027 चे कर्ज भरले पाहिजे, ही अटही जाचक आहे। निकम म्हणतात, या अटींमुळे ही योजना खरी कर्जमाफी नसून कर्ज वसुलीसारखी वाटते। लाखो शेतकरी वंचित राहतील। त्यांनी मागणी केली आहे की अटी शिथिल करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी। ही मागणी मान्य होते का, याकडे आता संपूर्ण देवळा तालुक्याचं लक्ष लागलं आहे। अशाच लोकल बातम्यांसाठी स्टार लक्ष मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष पंडित संपतराव निकम यांनी तहसीलदारांना पत्र पाठवून शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली आहे। वृत्तसंकलन अशोक अहिरे, लोहनेर, देवळा।